हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आहे, खूप इंटरेस्टिंग आणि तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे। खूप जणांनी मला कमेंट्स केल्या होत्या की सारिका, तुझं चॅनल यूट्यूब चॅनल जे आहे ते मॉनिटाईज आहे का, किंवा तू का बनवत नाही आहेस व्हिडिओ, असे खूप सारे प्रश्न होते। त्या सगळ्या प्रश्नांची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर उत्तरं जी आहेत, आन्सर्स जे आहेत ते शेअर करणार आहे। ऑफकोर्स तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल। सो यस, व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणेल, कारण तुमच्या प्रोत्साहनामुळे मी आज इथं आहे। सो यस, थँक्यू। खूप छान छान अशा कमेंट्स करताय तुम्ही, खूप भरभरून असं प्रेम दिलेलं आहे, त्यामुळेच आज मी इथं आहे। सो यस, सगळ्यांना थँक्यू। खूप छान अशा कमेंट करत असतात सगळ्या ताई काकू, माझ्या ज्या आईच्या वयाच्या आहेत त्या सगळ्या, माझे फ्रेंड्स म्हणा, माझे रिलेटिव्स खूप सारे कमेंट्स करतात, त्यामुळं मला प्रोत्साहन मिळतं आणि मी असे छान छान व्हिडिओ बनवत असते। सो यस, खूप जणांना असा प्रश्न होता की तुझे व्हिडिओ का येत नाही आहेत, कारण मला असे काही टेक्निकल इश्यू आले होते यूट्यूबला, त्यामुळं मी माझे यूट्यूबचे व्हिडिओ बनवले नव्हते। कारण त्या टेक्निकल इश्यू गेल्यानंतरच मला व्हिडिओ बनवता आला असता। सो ते टेक्निकल इश्यू जे होते ते गेलेले आहेत। दुसरा प्रश्न असा होता तुमचा की तुझं चॅनल मॉनिटाईज आहे का। सो यस, माझं चॅनल मॉनिटाईज आहे। ऑलरेडी माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं, पण मी आता बोलले तसं काही टेक्निकल इश्यूमुळं मला पिन जो आहे गुगल पिन तो रिसीव होत नव्हता, आणि आता तो गुगल पिन जो आहे तो रिसीव झालेला आहे। मला असं वाटलं की तुमच्याबरोबर हे शेअर करावं। बघू शकताय तुम्ही, आणि मला काहीतरी मेल आला होता 11 मार्चला, आणि मला वाटतं ऑलमोस्ट 1 वीकमध्येच मला गुगल पिन रिसीव झाला, खूप फास्ट आला। आणि जे टेक्निकल इश्यू आले होते तेव्हा मला असं वाटलं की काय करू आता, माझं होणार की नाही चॅनल मॉनिटाईज तरी झालं होतं, पण माझं काय होईल, मला चॅनल बंद करावं लागेल का, असं खूप सारं वाटत होतं मला। अशी मोमेंट आली होती ना की टेक्निकल इश्यू आल्यावरती मला असं वाटलं की आता सगळं संपलेलं आहे आणि माझं चॅनल कदाचित बंद होईल, किंवा मला आता व्हिडिओ बनवताच येणार नाही आहेत। तर टेक्निकल इश्यू म्हणजे काय झालं होतं नेमकं, मी ते तुम्हाला एक्सप्लेन करते। जेव्हा आपण गुगल पिनसाठी किंवा ज्या पुढच्या प्रोसेस असतात मॉनिटाईज झाल्यानंतर, त्या करताना आपल्याला अकाउंट कसलं आहे हे विचारलं जातं। मग त्यामध्ये बिझनेस आणि इंडिव्हिज्युअल असे 2 अकाउंट असतात, आणि माझ्या डोक्यातच नाही आलं की आपण इंडिव्हिज्युअल टाकलं पाहिजे। ॲक्च्युली माझा बिझनेस असल्यामुळं मला असं वाटलं की बिझनेस टाकावं, आणि मी तिथं बिझनेस टाकलं, आणि त्यामुळं सगळा इश्यू झाला। आणि माझं चॅनलला आपले काही डॉक्युमेंट्स मागितले जातात, जे यूट्यूबर आहेत त्यांना माहीतच असेल। आणि मग बिझनेस अकाउंट टाकल्यामुळं असं झालं की मला GST मागायला लागले, बाकीचे डॉक्युमेंट्स मागायला लागले, आणि माझ्याकडे GST ऑलरेडी होतं, पण असं होतं की मी GST देऊ शकत नव्हते, कारण ते माझे बिझनेसचे होते ऑलरेडी, आणि माझं जे चॅनल आहे हे ते इंडिव्हिज्युअल आहे, बिझनेस चॅनल नाही आहे। त्यामुळे मला असं झालं होतं की मी काय करू आता, मला इंडिव्हिज्युअल बनवायचं होतं। तर तेव्हा असं झालं होतं की आता काय करू, खरंच मला टेक्निकलमधलं काहीच कळत नाही। फक्त अपलोड करायचं किंवा बाकीचं जे आहे यूट्यूबचं ते कळतं। तर मग मी काय करू असं झालं होतं। खूप यूट्यूबर्सना मी मेसेज केले, कॉल केले, पण कोणीच काही व्यवस्थित सांगत नव्हतं। माझी एक फ्रेंड होती, तिने सांगितलं होतं की तू ट्राय कर, होईल तुझं, असं चॅनल लगेच बंद नको करू। काही जण बोलत होते की चॅनल बंद करून टाक, दुसरं चॅनल काढ, पण मला चॅनल बंद करायचं नव्हतं, कारण मला सपोर्ट खूप छान येत होता तुमच्याकडून। तर माझा जो भाऊ आहे पुण्याचा ऋषिकेश, त्याला मी एकदा विचारलं, कारण तो ॲनिमेशन रिलेटेड काहीतरी जॉब करतो, आणि तो टेक्निकलमध्ये खूप मस्त असं काम करत असतो। सो यस, मी त्याला विचारलं की काय करू मी आता, आणि असा इश्यू झालेला आहे। तर त्यानं खूप दिवस तो काम करत होता त्यावर, आणि माझा टेक्निकल इश्यू निघून गेला। त्याने इंडिव्हिज्युअल चॅनल केलं, जे काही प्रॉब्लेम्स आले होते ते सगळे निघून गेले, आणि मी त्या दिवशी खूप खुश झाले होते की यस, माझं चॅनल आता रन करू शकतं, परत मी ह्या चॅनलवर व्हिडिओज बनवू शकते। तरी पण मी शॉर्ट्स अपलोड करत होते, छोटे छोटे व्हिडिओज अपलोड करत होते, पण कुठंतरी एक असतं ना मनामध्ये की भीती वाटत होती की काय होईल बाबा, चॅनल रन करेल की नाही, की बंद पडेल। पण माझ्या भावामुळं मला खूप सपोर्ट मिळाला, आणि माझं चॅनल परत टेक्निकल इश्यू गेले, आणि खूप छान असं वाटलं। त्या दिवशी मला मेल आला 11 मार्चला की तुझं चॅनल जे आहे त्याचा पिन रिसीव होईल, आणि ऑलमोस्ट 8 डेजमध्येच मला पिन रिसीव झाला। खूप लवकर असा पिन आलेला होता, माझे ऑलमोस्ट $30 झाले होते
ऑलरेडी आणि मला पिनसुद्धा रिसीव्ह झाला, त्यामुळे मी खूप खुश आहे. तुमच्या प्रेमामुळं मला आज पिन रिसीव्ह झालेला आहे. कारण प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं की आपल्याला गुगल पिन रिसीव्ह व्हावा आणि ते मला झालेलं आहे. 1 मिनिट, तुम्ही इथं बघू शकताय की गुगल पिन मला रिसीव्ह झालेला आहे आणि मी खूप खुश होते. मला म्हणजे खूप आनंद झाला होता. तर सगळ्यांच्या तुमच्या प्रोत्साहनामुळं मला हा गुगल पिन रिसीव्ह झालेला आहे आणि आता मला इथून पुढं म्हणजे ॲडसेन्स चालू होतील. सगळ्यांचा खूप खूप थँक्यू आणि खूप छान अशा कमेंट्स करताय, खूप सपोर्ट करताय, त्याबद्दल थँक्यू. मला असं म्हणायचं होतं की माझी यूट्यूबची जर्नी तुमच्याबरोबर शेअर करावी अशी वाटत असेल की मी कसं यूट्यूब केलं, काय प्रॉब्लेम आले का, किंवा मला कोणी कोणी सपोर्ट केला, किंवा कसं मला वाटलं की यूट्यूब स्टार्ट करावं. हे सगळे क्वेश्चन तुमच्या मनामध्ये सुद्धा असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगा. तर मी नक्कीच तुमच्याबरोबर माझी यूट्यूबची जर्नी शेअर करेन आणि तुमच्या प्रोत्साहनामुळं, तुमच्या प्रेमामुळं, सगळ्यांमुळं मला आज गुगल पिन रिसीव्ह झालेला आहे. असंच भरभरून प्रेम द्या. सो यस, थँक्यू.